श्री स्वामी समर्थ. तुमचे सुप्रिया मराठी व्लॉग मध्ये स्वागत आहे. श्रावण महिना हा भगवान महादेवांचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. या पवित्र महिन्यात पार्थिव शिवलिंग म्हणजेच मातीचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते आणि भगवान शिवांची कृपा लाभते. आज आपण जाणून घेणार आहोत की पार्थिव शिवलिंग कसे तयार करावे आणि त्याची योग्य पद्धतीने पूजा कशी करावी. सर्वप्रथम स्वच्छ आणि पवित्र माती घ्यावी. शक्य असल्यास नदीकाठी किंवा पवित्र ठिकाणची माती वापरावी. त्या मातीमध्ये गंगाजल, गाईचे दूध किंवा स्वच्छ पाणी मिसळून एक गोळा तयार करावा. त्यानंतर आपल्या अंगठ्याच्या आकारा एवढे छोटे शिवलिंग तयार करावे. आता पूजेची तयारी करूया. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून आसनावर बसावे. एका चौरंगावर किंवा पाटावर बेलपत्र ठेवून त्यावर पार्थिव शिवलिंगाची स्थापना करावी. यानंतर भगवान शिवांना जलाभिषेक करावा. त्यानंतर दूध, दही, मध, तूप आणि साखर यांच्या पंचामृताने अभिषेक करावा. पुन्हा स्वच्छ पाण्याने शिवलिंगाला स्नान घालावे. अभिषेकानंतर शंकराला यज्ञोपवीत किंवा नवीन वस्त्र अर्पण करावे. पांढरे चंदन किंवा भस्म लावावे. त्यानंतर अक्षदा, पांढरी फुले आणि भगवान शिवांना अत्यंत प्रिय असलेली बेलपत्रे अर्पण करावीत. पूजा करताना श्रद्धेने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचाही जप करावा. यानंतर फळे, साखर किंवा आपल्या क्षमतेनुसार नैवेद्य अर्पण करावा आणि कापूर किंवा तुपाच्या दिव्याने भगवान शिवांची आरती करावी. पूजा पूर्ण झाल्यानंतर पार्थिव शिवलिंगाचे विसर्जन करणे आवश्यक असते. त्यासाठी शिवलिंग एका भांड्यात किंवा बादलीत शुद्ध पाण्यात विसर्जन करावे. विसर्जनानंतर ते पाणी घरातील किंवा बागेतील झाडांना अर्पण करावे. भक्त हो, श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली पार्थिव शिवलिंग पूजा भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहे. या पूजेमुळे मनशांती, सुख, समृद्धी आणि शिवकृपा प्राप्त होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.